गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे वाळू आणि दगड। गोष्टीचं नाव काय आहे? वाळू आणि दगड। बघा, रामू आणि शामू नावाचे दोन चांगले मित्र असतात। मग एके दिवशी ते फिरायला जातात आणि वाटेतून चालत जात असताना अचानक त्यांच्यामध्ये भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर रामू शामूच्या थोबाडीत मारतो। मग शामू काय करतो? वाळूवर लिहून ठेवतो की आज माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राने मला थोबाडीत मारली। आणि दोघं पुढे जाऊ लागतात। पुढे गेल्यानंतर वाटेत एक नदी लागते। मग दोघंही पोहण्यासाठी नदीमध्ये उतरतात। मग शामूला काय पोहता येत नाही, तो बुडू लागतो। मग रामू काय करतो? पटकन त्याच्याकडे जातो आणि शामूचे प्राण वाचवतो। मग शामू काय करतो? दगडावरती लिहून ठेवतो कोरून की आज माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रानं माझे प्राण वाचवले। मग रामू त्याला विचारतो की मी ज्यावेळी तुला थोबाडीत मारली तेव्हा तू ते वाळूवर लिहिलंस आणि मी आता तुझे प्राण वाचवले, तुला मदत केली तर ते तू दगडावर लिहिलंस, असं का केलंस? तर शामू काय म्हणतो? तू मला थोबाडीत मारलीस ही काय होती? वाईट गोष्ट होती आणि ती म्हणून मी ती वाळूवर लिहून ठेवली, कारण ती काय वाईट गोष्ट पुसली जावी, मला वाईट आठवण मनात ठेवायची नाही। आणि तू माझे प्राण वाचवलेस ही खूप चांगली गोष्ट होती, खूप मोठी गोष्ट होती, म्हणून ती कायमची कोरून ठेवलेली दगडावरती, ती कुठल्याही हवेनं वाऱ्यानं पुसली जाऊ नये म्हणून। आणि बघा, या गोष्टीवरून काय बोध मिळतो आपल्याला? तर आपण काय केलं पाहिजे? दुःख विसरायला शिकलं पाहिजे, वाईट गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तुम्ही सुद्धा एकमेकांशी भांडता की नाही? तर भांडल्या आपल्या मित्रानं बोललेलं वाईट कधीही आपल्या लक्षात ठेवायचं नाही। तर मित्रानं आपल्याला काय मदत केली, तो काय चांगलं वागला हे नेहमी लक्षात ठेवायचं।